नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा या ठिकाणी 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी 2025 करता अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा मानसशास्त्र हा जो विषय आहे, या मानसशास्त्र विषयाचे आतापर्यंत वारंवार रिपीट होणारे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, 100% हे प्रश्न वारंवार रिपीट होत असतात आणि टीईटीचा पॅटर्न आहे। सोबतच काय तर परीक्षेला खूप कमी अवधी उरलेला आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी कंटिन्युअसली बघणार आहोत। या ठिकाणी सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये हा फायदा होणार आहे। विद्यार्थी मित्रो, यापूर्वी आपण टीईटीचे बरेच व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत, ते व्हिडिओज तुम्ही पूर्ण बघून घ्यायचे आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपला पहिला प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, बघा प्रश्न काय आहे, मुलांचा सर्वांगीण विकास कोणत्या प्रकारच्या प्रक्रियेने होतो। बघा मुलांचे जे सर्वांगीण विकास आहे हे कोणत्या प्रकारच्या प्रक्रियेने होतो, अचानक, सतत व सलग, तुटक स्वरूपात की फक्त जैविक विकास। तर विद्यार्थी मित्रो, हा जो विकास असतो मुलांचा सर्वांगीण विकास हा सतत आणि सलग चालणार आहे। ओके, सतत आणि सलग हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा आता सर्वांगीण विकास जर म्हटलं तर यामध्ये काय काय घटक येतात। सर्वांगीण विकास मध्ये विकास हा सतत क्रमबद्ध सलग प्रक्रिया आहे। ओके, विकास काय ही सतत चालणारी, सतत क्रमबद्ध व एक सलग प्रक्रिया आहे। विकास हा कधीच तुटक नसतो, हे एक बाब लक्षात द्या। विकास हा कधी तुटक असतो का, नसतो। विद्यार्थी मित्र, परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी सुपरफास्ट असं हे रिव्हिजन घेणार आहोत। ओके, आपले हे रिव्हिजन कसं असणार आहे, सुपरफास्ट असं हे असणार आहे। बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, काय करता येते यावरून कोणता विकास ओळखला जातो। बघा काय करता येते यावरून आपल्याला कोणता विकास ओळखला जाईल। बघा काय करता येते यावरून आपण कोणत्या पद्धतीचा विकास ओळखू शकतो, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ओके, संज्ञानात्मक विकास, शारीरिक विकास, सामाजिक विकास की भावनिक विकास। तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी काय करता येते या एका स्टेटमेंटवरून आपण काय दिसतं की आपल्याला या ठिकाणी मुलाचे विचार, तर्क, बुद्धी आणि निर्णय क्षमता या बाबतीत आपल्याला येतं काय करता येते। यामध्ये काय ना, तो त्या ठिकाणी विचार करायला लागेल। काय करायला लागेल, विचार करायला लागेल। त्या ठिकाणी त्याला तर्क लावावे लागेल। काय करता येईल याबाबत संबंधित तो तर्क लावेल, म्हणजेच तो त्याच्या बुद्धीचा वापर त्या ठिकाणी करेल आणि यावरून आपल्याला काय म्हणेल की तो निर्णय घेत आहे। ओके, काय आहे, तो निर्णय घेत आहे। मग या ठिकाणी त्याला निर्णय क्षमता या काय या सर्व जे आहेत हे सर्व घटक हे संज्ञानात्मक विकासाचे घटक आहेत। कशाचे, संज्ञानात्मक विकासाचे। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए संज्ञानात्मक विकास हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर बघा स्पष्टीकरण समजून घेऊया। मुलांचे विचार, तर्क, बुद्धी, निर्णय क्षमता यावर संज्ञानात्मक विकास हा ठरत असतो। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, जीन पियाजे। ओके, जीन पियाजे यांच्या मते 7 ते 11 ही अवस्था कोणती असते। बघा संवेदी मोटर अवस्था, पूर्व संकल्पनात्मक अवस्था, ठोस कार्यात्मक अवस्था की औपचारिक कार्यात्मक अवस्था। बघा जीन पियाजे यांनी जी विकासाच्या अवस्था सांगितल्या आहेत, ओके, विकासाच्या ज्या अवस्था सांगलेल्या आहेत त्यापैकी 7 ते 4, ओके 7 ते 11 ही वर्षाची ही जी अवस्था असते ही कोणती अवस्था असते बरं। तर विद्यार्थी मित्रो, ही सर्व काय असते, ही अवस्था आहे ही आहे मोल ठोस गोष्टींवर तर्क लावू शकतो यामध्ये। ओके, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ठोस कार्यात्मक अवस्था, पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा या ठिकाणी स्पष्टीकरण समजून घेऊया। वय वर्ष 7 ते 11 या वयात मुलं काय असतात, ही ठोस गोष्टींवर तर्क लावू शकतात। ओके, या काय असतात, ठोस गोष्टींवरती मुले ही तर्क लावू शकतात। यानंतर पुढचा प्रश्न बघा, वायगोस्की, ओके, वायगॉट्स्की यांच्या मते झेडपीडी म्हणजे काय। झेडपीडी म्हणजे काय, पूर्वज्ञान, स्वतंत्र निर्णय क्षमता, मदत मिळण्यास शिकता येणारी क्षमता की या ठिकाणी मुलांचे सर्जनशील कौशल्य। तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी झेडपीडी जे आहे, ओके, झेडपीडीचा अर्थ काय होतो, तर या ठिकाणी झेडपीडी म्हणजे काय तर मदतीने, ओके, मदतीने शिकण्याची क्षमता। ओके, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट। ओके, मध्ये मदत मिळाल्यास त्या ठिकाणी शिकता येणारी क्षमता। ओके, मदत मिळाल्यास काय शिकता येणारी क्षमता, या ठिकाणी काय म्हणतो आपण, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट। या ठिकाणी झेडपीडीचा अर्थ काय तो, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट। ओके, वायगोस्की यांनी सांगितलेलं आहे। बघा यामध्ये काय तर मदतीने शिकण्याची क्षमता असते आणि झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हे आपण बघितलेलं आहे। बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न, ट्रायल अँड एरर। ओके, ट्रायल अँड एरर ही शिकण्याची पद्धत कोणी सांगितलेली आहे। ओके, चुका व शिका। ओके, बघा या ठिकाणी काय प्रयत्न प्रमाद आपण ट्रायल अँड एरर। ओके, प्रयत्न प्रमाद पद्धती आहे या ठिकाणी। बघा पॅवलॉन, थॉर्नडाईक, स्किनर की कोहलर। बघा ट्रायल अँड एरर मेथड ही कोण सांगितली आहे, तर विद्यार्थी मित्रो ही जी आहे ट्रायल अँड एरर मेथड ही आहे थॉर्नडाईक यांची। ओके, कोणाची आहे, थॉर्नडाईक यांची ही मेथड आहे। ओके, ट्रायल अँड एरर मेथड म्हटलेलं आहे या ठिकाणी। आता थॉर्नडाईक या संदर्भात आपण थोडंसं या ठिकाणी स्पष्टीकरण समजून घेऊया, कारण की
या टॉपिकवरती आपल्याला 100% क्वेश्चन विचारला जातो. ओके, 100% यावरती प्रश्न, त्यामुळे आपण थोडंसं याचं विश्लेषण जास्त समजून घेऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, बघा थॉर्नडाईक. आता थॉर्नडाईक संदर्भात आपण ट्रायल अँड एरर ही याची शिकण्याची पद्धत आहे ही आपण थोडीशी समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, एडवर्ड थॉर्नडाईक जो होता यांनी ट्रायल अँड एरर ही शिकण्याची पद्धत सांगितली. यामध्ये आपण समजून घेऊया थॉर्नडाईक यांनी जी आहे ही पद्धत सांगत असताना यामध्ये त्यांना काय सांगितलेलं आहे तर कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता तर थॉर्नडाईक यांनी मांजर. ओके, थॉर्नडाईक काय यांनी मांजर या प्राण्यावरती प्रयोग केला होता. आता यामध्ये त्यानं साहचर्यवाद उद्दीपक, ओके, म्हणजे उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यातील साहचर्य प्रस्थापित केलं होतं. काय केलं होतं? साहचर्य. ओके, हे काय आहे? प्रस्थापित केलं होतं. यामध्ये यांनी थॉर्नडाईक जो आहे यांनी कुत्रा, मांजर, ससे, मासे, ओके, याच्यावरती यांनी प्रयोग केला होता. विविध प्राण्यांवरती यांनी प्रयोग केला होता. यांनी एका कूप पेटिकेमध्ये एक मांजर कोंडली होती आणि यामध्ये काय तर असं आहे की ट्रायल अँड एरर यामध्ये काय, यामध्ये महत्त्वपूर्ण काय ट्रायल अँड एरर ही जी मेथड आहे. ओके, ट्रायल अँड एरर मध्ये काय तर वारंवार जर प्रयत्न करत राहिले म्हणजे एखादे कौशल्य शिकत असताना प्रयत्न करत राहिल्यामुळे, ओके, काय आहे एखादे कौशल्य शिकत असताना प्रयत्न करत राहिल्या असल्यामुळे, प्रयत्न करत राहिल्यामुळे काय होतं तर अनेक प्रयत्न करत राहिल्यामुळे पूर्वीच्या प्रयत्नात होणाऱ्या चुकाचे प्रमाण काय होते. ओके, म्हणजे पूर्वीचे प्रयत्न होते. ओके, पूर्वीच्या प्रयत्नात होणारे चुकाचे प्रमाण जे आहे ते कमी होते. बघा एखादी गोष्ट आपण शिकतोय, नवीन नवीन ज्यावेळेस शिकत असतो तर आपले सुरुवातीचे जे प्रयत्न असतात, सुरुवातीला आपल्या ज्या चुका होतात त्या नंतरच्या प्रयत्नामध्ये आपण चुका होत नाहीत. ओके, नेमका मार्ग आपल्याला सापडतो आणि हेतू आपला जो आहे तो पूर्ण होतो आणि अध्यापन होते. बघा यामध्ये त्यांना उद्दिष्ट आणि हेतू हा स्पष्ट असतो. उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली, सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे ट्रायल अँड एरर मेथड मधला काय असतं? शोधनात्मक हालचाली. ओके, उद्दिष्टाच्या दिशेने काय शोधनात्मक हालचाली त्या ठिकाणी होत असतात. ओके, बघा क्लिअर आहे सर्वांना. आणि या ठिकाणी हा खूप महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये तयारीचा नियम, पुनरावृत्तीचा नियम आणि परिणामाचा नियम असे 3 या ठिकाणी नियम हे सांगितलेले आहेत. क्लिअर आहे सर्वांना. एडवर्ड थॉर्नडाईक संदर्भात होतं. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा थॉर्नडाईक जे आहे यांनी ट्रायल अँड एरर याद्वारे हा सिद्धांत मांडला आहे. बघा विद्यार्थी मित्र, या पद्धतीने आपण सर्व स्पष्टीकरण समजून घेतलं आहे. विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडत असेल आणि पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. आणि या प्रश्नांची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, पॅव्लॉन. ओके, पॅव्लॉन याने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? बघा पॅव्लॉन याने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा माकड, उंदीर, कुत्रा की कबूतर? तर विद्यार्थी मित्र, पॅव्लॉन जो आहे याने कुत्र्यावरती प्रयोग केला होता. पॅव्लॉन याने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता तर कुत्रा या प्राण्यावरती पॅव्लॉन यांनी प्रयोग केला होता. बघा पॅव्लॉन जो होता, ओके, पॅव्लॉन हा रशिया देशाचा होता. ओके, कोणत्या देशाचा शास्त्रज्ञ होता तर हा रशिया या देशाचा शास्त्रज्ञ होता विद्यार्थी मित्र. ओके, चला आता पॅव्लॉन संदर्भात आपण काही माहिती समजून घेऊया. पॅव्लॉन कुठला होता? रशिया देशाचा शास्त्रज्ञ होता. बघा पॅव्लॉनने जो प्रयोग केला त्याला अभिजात अभिसंधान उपपत्ती म्हणतात. उपपत्ती कोणती आहे पॅव्लॉनची तर अभिजात अभिसंधान. पॅव्लॉनची उपपत्ती कोणती आहे? अभिजात अभिसंधान उपपत्ती ही आहे पॅव्लॉन या शास्त्रज्ञाची. ओके, प्रयोग कशावरती केला होता? याने कुत्र्यावरती प्रयोग हा केला होता. बघा आता पॅव्लॉन हा काय रशियाचा आहे, यासोबतच एक शास्त्रज्ञ होता. यांनी काय सांगितलेलं आहे की नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून तीच कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रक्रिया घडून आणता येते. ओके, बघा यांनी काय सांगितलं आहे? नैसर्गिक चेतक. ओके, बघा नैसर्गिक चेतक जो आहे बरोबर काय या ठिकाणी नैसर्गिक प्रतिक्रिया. ओके, नैसर्गिक चेतकाबरोबर काय कृत्रिम चेतक वापरायचा आणि नैसर्गिक प्रतिक्रिया या ठिकाणी घडून आणायची. मग या ठिकाणी नैसर्गिक चेतक आणि कृत्रिम चेतक हे 2 घटक आहेत. ओके, बघा या ठिकाणी आपण काय म्हणूया आता नॅचरल थिंग्स, सरळ सरळ आपण जर समजून घेतलो नैसर्गिक घटक झाले आणि कृत्रिम घटक झाले याच्यामध्ये. आता हा प्रयोग आपल्याला थोडासा समजून घेऊया. बघा याच्यावरती देखील आपल्याला परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारलेले असतात. ओके, बघा मग काय केलं होतं थॉर्नडाईक याने? थॉर्नडाईक याने काय केलं होतं तर एक कुत्रा जो होता, एक कुत्रा याने प्रयोग केला होता. कुत्रा हा बांधून ठेवला होता,
ज्यावेळेस कुत्र्याच्या पुढे, ओके बघा या ठिकाणी काय केलं होतं थॉर्नडायक एक कुत्रा, ओके बघा थॉर्नडायक नैसर्गिक चेतक जो होता, ओके नैसर्गिक चेतक यासोबतच काय केलं होतं त्याने कृत्रिम चेतक हा ठेवला होता। बघा कुत्र्यावरती प्रयोग करत असताना या ठिकाणी म्हणजे कुत्र्यासमोर काय नैसर्गिक चेतक म्हणजे आपण अन्न समजा, ओके अन्न ठेवलं तर कुत्र्याच्या तोंडात काय यायची, लाळ यायची, ओके कुत्रा बांधून ठेवला होता, कुत्र्याच्या पुढे जर अन्न ठेवलं तर कुत्र्याच्या तोंडाला काय यायची, लाळ यायची। बघा आता यासोबतच काय करायचा तो कृत्रिम चेतक जो आहे, ओके या ठिकाणी मग अन्नासोबतच काय केलं त्यानं, अन्न ठेवत असताना काय करायचा तो घंटा वाजवायचा, ओके काय वाजवायचा, घंटा। सुरुवातीला तो घंटा वाजवायचा, घंटा वाजली की तो अन्न ठेवायचा, मग त्यानंतर काय कुत्र्याच्या तोंडाला काय यायची, लाळ यायची। असं काही दिवस त्यांनी चालवलं, ओके मग त्यानंतर त्याने फक्त काय केलं, घंटा वाजवायला सुरुवात केली, ओके मग घंटा वाजला की आपल्याला अन्न मिळते, ओके आपल्याला अन्न मिळते असं कुत्र्याच्या ठिकाणी हे झालं। मग बघा घंटा हे काय, हा कृत्रिम चेतक झाला, फक्त घंटा वाजली तरी देखील कुत्र्याच्या तोंडाला त्यानंतर लाळ यायला लागली, म्हणजे तीच नैसर्गिक क्रिया जी आहे ही कृत्रिम चेतकाद्वारे देखील घडू लागली, ओके हा जो अशा पद्धतीचा प्रयोग जो होता पॅव्लॉन यांनी केलेला होता विद्यार्थी मित्र, ओके चला क्लिअर आहे सर्वांना। पॅव्लॉन बघा या ठिकाणी पॅव्लॉन कोण्या प्रयोग केला होता, तर पॅव्लॉनने जो आहे कोणत्या प्राणी प्रयोग केला होता, तर कुत्र्यावरती प्रयोग हा पॅव्लॉनने केला होता। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र। कबूतर कोणाचं होतं, तर कबुतरावरती एका शास्त्रज्ञाने प्रयोग केला होता स्किनर, ओके कोणता होता, स्किनर लक्षात असू द्या, ओके माकडावरती जो होता तो होता कोहलर, माकडावरती कोण होता, कोहलर। सर्वांनी याचा स्क्रीनशॉट करून घ्या, 100% तुम्हाला या ठिकाणी जोड्या लावामध्ये या ठिकाणी प्रश्न होतात। हा जो प्रश्न आहे आपल्याला जोड्या लावासाठी विचारल्या जातो विद्यार्थी मित्र, ओके बघा वारंवार प्रश्न जे असतात मानसशास्त्रामध्ये टीईटी मध्ये रिपीट होत असतात। पॅव्लॉन यांनी कुत्र्यावर क्लासिकल कंडिशनिंगचा प्रयोग केला, ओके अभिजात अभिसंधानचा प्रयोग केला होता। क्लासिकल कंडिशनिंग म्हणजे काय, अभिजात अभिसंधान। यानंतर पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्याने प्रश्न समजून घेतल्यानंतर उत्तर देणे हे कोणत्या प्रकारचे शिकणे आहे। विद्यार्थ्याने प्रश्न समजून घेतल्यावर उत्तर देणे हे कोणत्या प्रकारचे शिकणे आहे, कंडिशनिंग, रटणे, अर्थपूर्ण शिकणे की योगायोगाने शिकणे। तर विद्यार्थी मित्र याला आपण म्हणता येईल बघा समजून घेऊन शिकलं म्हणजेच काय, तर अर्थपूर्ण शिकणे। पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा विद्यार्थ्याने समजून शिकणे म्हणजेच काय, अर्थपूर्ण शिकणे होय, ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्र, रेनफोर्समेंट म्हणजे काय, ओके बघा रेनफोर्समेंट म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर रेनफोर्समेंट कशाला म्हणता येईल विद्यार्थी मित्र, बघा शिक्षा, शिकवणे, वर्तन मजबूत करणे की पुनरावृत्ती। तर विद्यार्थी मित्र रेनफोर्समेंट म्हणजे काय, तर आपलं जे वर्तन आहे ते वर्तन मजबूत करणे। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। बघा रेनफोर्समेंट म्हणजे काय, तर आता विद्यार्थी मित्र आपण विद्यार्थ्यांना जे काय करतो त्याचे जे वर्तन आहे हे बळकट का करतो, विद्यार्थ्यांनी एखादं सत्काम केलं, ओके विद्यार्थ्यांनी जर एखादी चांगली कृती केली, चांगले काम केलं, जसं की विद्यार्थ्यांनी आपण त्याला पाढेपाठ करायला सांगितले, त्यांनी पाढेपाठ केले, ओके तर बघा पाढेपाठ केल्यानंतर त्याला बक्षीस देणं, त्याची प्रशंसा करणं, हे करून काय आपण त्याचे सकारात्मक वर्तन आहे हे अधिक बळकट करू शकतो। हे काय करू शकतो आपण, अधिक बळकट करू शकतो, यालाच काय म्हणतात, रेनफोर्समेंट म्हणतात। बघा या ठिकाणी बक्षीस, प्रशंसा इत्यादीद्वारे सकारात्मक वर्तन बळकट करण्यास काय म्हणतात, रेनफोर्समेंट असं या ठिकाणी म्हणता येईल विद्यार्थी मित्र। चला क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न देखील। बघा यानंतर हा प्रश्न बघूया। हा प्रश्न विद्यार्थी मित्र मी तुम्हाला IMP कॅटेगरीमध्ये सांगतो, कारण की या स्वरूपाच्या प्रश्नावरती आपल्याला डेफिनेटली परीक्षेमध्ये एक प्रश्न हा असतोच असतो, ओके पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, हा प्रश्न आपल्याला दिसणार ज्या टाईपमध्ये। बघा आता मुलांची भाषा कोणत्या क्रमाने विकसित होते, बघा वाचन, लेखन, श्रवण, बोलणे, श्रवण, बोलणे, वाचन, लेखन, लेखन, बोलणे, वाचन, श्रवण की बोलणे, श्रवण, लेखन, वाचन। तर बघा विद्यार्थी मित्र आता भाषा विकासामध्ये महत्त्वपूर्ण घटक काय असतात बरं, बघा आता काय आहे विद्यार्थी मित्र, तर सगळ्यात पहिले काय असतं या ठिकाणी, श्रवण ऐकणे, ओके कोणतीही भाषा शिकताना सगळ्यात पहिले काय होतं त्या ठिकाणी, ती भाषा विद्यार्थी ऐकायला लागतो, मग तो तसं बोलायचा प्रयत्न करतो, ओके मग हळूहळू त्याची ओळख झाली, वाचन करायला लागतो, तर लिखाण, ओके बघा या पद्धतीने। म्हणजेच काय विद्यार्थी मित्र आपल्याला असं म्हणता येईल की एकंदरीत नैसर्गिक भाषा हा विकासाचा क्रम असतो। नैसर्गिक भाषा काय असतो, हा विकासाचा एक क्रमच असतो। क्लिअर आहे सर्वांना। बघा अशा पद्धतीने भाषा विकसित होते। बघा या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये आपण नैसर्गिक भाषा हा विकासाचा एक क्रम असतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्यक्तिमत्वाचे ओशियन मॉडेल, ओके व्यक्तिमत्वाचे ओशियन मॉडेल कोणाशी संबंधित आहे, स्किनर, पियाजे, मॅक्रे व कॉस्टा की फ्राइड। बघा व्यक्तिमत्वाचे ओशियन मॉडेल या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। पर्याय बघलेला आपण स्किनर, पियाजे, मॅक्रे व कॉस्टा।
व फ्राईड. तर विद्यार्थी मित्र ओशन जे आहे ओके याला काय म्हणतात बिग 5 ट्रेट्स असे म्हणतात ओके. तर हे कॉस्टा व मॅक्रे ओके. पर्याय क्रमांक सी मॅक्रे व कॉस्टा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके. बघा यामध्ये काय बिग 5 ट्रेट्स असं म्हणतात ओके. बिग ओशन म्हणजे काय या ठिकाणी बिग 5 ट्रेट्स. बघा ओशन बिग 5 ट्रेट्स कॉस्टा व मॅक्रे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा वय वर्ष 12+ ओके 12+ या मुलाची कल्पनाशक्ती व अव्यक्त जी विचारशक्ती आहे ही अवस्था कोणती असते. बघा पूर्वसंकल्पनात्मक, ठोस कार्यात्मक, औपचारिक कार्यात्मक की संवेदी मोटर. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी ही जी अवस्था असते हिला काय म्हणतात आपण औपचारिक कार्यात्मक म्हणतो. काय म्हणतो औपचारिक कार्यात्मक. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. याचं आपण थोडंसं स्पष्टीकरण समजून घेऊया. औपचारिक कार्यात्मक अवस्थेत मुलं ही कल्पनात्मक विचार करायला लागतात. काय लागतात मुले ही कल्पनात्मक विचार त्या ठिकाणी करायला लागत असतात ओके. क्लिअर आहे सर्वांना. बघा हा विद्यार्थी मित्र व्हिडिओ असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर प्रश्नांची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके. चला क्लिअर आहे सर्वांना. कल्पना संदर्भात हा प्रश्न होता. कशा पद्धतीच्या कल्पना विद्यार्थी करायला लागतात हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे IQ ओके. बघा IQ MA/CA × 100 ओके. म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला मेंटल हेल्थ ओके. बघा या ठिकाणी काय बौद्धिक वय व शारीरिक वय ओके. बघा या ठिकाणी फिजिकल वय आपण असं म्हणूया. IQ म्हणजे बुद्धिमत्ता काढायचं सूत्र आहे ओके. बुद्धिमत्तेचं काय आहे सूत्र आहे. बुद्धिमत्ता काढायचं हे सूत्र आहे. आता हे सूत्र कोणी दिलेलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे ओके. बुद्धिमत्तेचं सूत्र परीक्षेमध्ये सूत्र देखील विचारले आहे. बुद्धिमत्ता बरोबर काय या ठिकाणी बौद्धिक वय भागिले शारीरिक वय गुणाकारामध्ये 100 हे सूत्र आहे बुद्धिमत्ता काढायचं. आता हे सूत्र कोणी दिलं असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. विद्यार्थी मित्र या ठिकाणी बिने ओके सायमन बिने यांनी काय हे बुद्धिमत्ता काढायचं सूत्र दिलेलं आहे ओके. कोणी बिने. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बुद्धिमत्तेचं हे सूत्र आहे हे कोणी लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्र. तर हे सूत्र जे आहे हे बिने या मानसशास्त्रज्ञाने दिलेलं आहे ओके. बिने. क्लिअर आहे सर्वांना. बिने या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्तेचं हे जे सूत्र आहे हे आपल्याला दिलेलं आहे. बघा या ठिकाणी MA ओके. MA म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल बौद्धिक वयच्या ऐवजी आपण या ठिकाणी म्हणूया काय एक सोपा या ठिकाणी मानसिक वय ओके. बघा या ठिकाणी सूत्र काय या ठिकाणी स्पष्ट आपण लिहून घेऊया. काय म्हणतात बुद्ध्यांक काढायसाठी ओके. बुद्ध्यांक जो आहे तर बुद्ध्यांक काढायसाठी एक सूत्र असतं याला म्हणतात मानसिक वय भागिले शारीरिक वय. मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणाकारामध्ये 100 हे आहे बुद्ध्यांक काढायचं सूत्र ओके. आणि हे जे सूत्र आहे हे बिने या मानसशास्त्रज्ञाने दिलेलं आहे ओके. बुद्धी गुणांक काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला शोधावे लागतात. आता बुद्धिमापन क्षेत्रात बिने यांनी केलेलं हे काय हे सर्वात मोठं कार्य आहे. बुद्धिमापन क्षेत्रामध्ये बिने यांनी केलेलं हे सर्वात मोठं कार्य आहे ओके. बिने यांनी केलेलं सर्वात मोठं कार्य आहे. बघा बिने यांनी काय तर बुद्धिमापन परिमाण श्रेणीच्या काय तर एक स्केल तयार केली ज्याला बिनेट सिमॉन स्केल ऑफ इंटेलिजन्स असं म्हणतात ओके. बिनेट सिमॉन इंटेलिजन्स स्केल ओके. इंटेलिजन्स स्केल असं या ठिकाणी यांना म्हणता येईल ओके. हे परिमाण त्यांनी केलं. बघा याच्या मदतीने काय तर मानसिक वय शोधून येते ओके. हे काय याच्या आधारे मानसिक वय शोधल्या जाते आणि जन्मतारखेवरून शारीरिक वय ओके. शारीरिक वय जे आहे हे कशावरून शोधतात तर हे आपल्याला माहित आहे हे जन्मतारीखवरून ओके. जन्मतारखेवरून हे शारीरिक वय शोधल्या जातं. बघा या ठिकाणी आता मग यानंतर काय टर्मन एक शास्त्रज्ञ होता टर्मन ओके. टर्मन या ठिकाणी आपल्याला पर्याय दिला आहे. आता हा पर्याय आपल्याला या ठिकाणी कन्फ्यूज करण्यासाठी दिला आहे. बघा अत्यंत IMP असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. टर्मन हा जो पर्याय आहे का दिला असेल बरं हा आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिला आहे. कशा पद्धतीनं तर टर्मन यांनी काय केलेलं आहे तर टर्मन यांनी काय बुद्धी गुणांक निश्चित काढायचं सूत्र कोण दिलं सूत्र म्हटलं तर बिने. मात्र याचं जे वर्गीकरण आहे बुद्धिमत्तेचं वर्गीकरण बुद्धी गुणांक त्यानुसार त्याचं वर्गीकरण अलौकिक असामान्य कुशाग्र शीघ्र बुद्धीचा हे जे आहे
हे कोणी केलं तर हे टर्मननं केलेलं आहे. ओके, हे कोणी केलेलं आहे? टर्मननं केलेलं आहे. ओके, टर्मन या मानसशास्त्राने काय केलं आहे तर टर्मन मानसशास्त्र लक्षात द्या या ठिकाणी काय केलं तर बुद्धी गुणांकानुसार व्यक्तीचे वर्गीकरण. ओके, बुद्धी गुणांकानुसार काय केलं यांनी वर्गीकरण. ओके, वर्गीकरण केलेलं आहे. बघा आता यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे एक म्हणजे काही गोष्टी आपण विद्यार्थी मित्र या ठिकाणी हा प्रश्न डीपली का घेतोय कारण की हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट असा हा प्रश्न आहे. आता टर्मन यांनी काय केलं होतं? वर्गीकरण केलं होतं. बघा यामध्ये 140 प्लस ज्याचा बुद्धिगुणांक असेल. ओके, बुद्धिगुणांक काय 140 प्लस असेल तो काय एकदम जिनियस. ओके, ज्याला काय म्हणतात? अलौकिक. काय म्हणतात त्याला? अलौकिक. ओके, बघा शेकडा प्रमाण किती असते त्याचं 1.5 असतं. ओके, बघा आणि या विद्यार्थी मित्र 130 ते 139 जो असतो हा असतो असामान्य. काय असतो? असामान्य बुद्धिमत्ता असते ज्याला एक्स्ट्रा मॅडेटरी म्हणतात. याचा शेकडा प्रमाण असते 3.5% पीपल त्या ठिकाणी असतात. ओके, आणि विद्यार्थी मित्र यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता जी असते. ओके, बघा सगळ्यात महत्वाचं आहे सामान्य बुद्धिमत्ता जी आहे ही किती असते बरं? सामान्य ज्याला आपण म्हणतो कॉमन. ओके, हे किती असतं तर सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्याची बुद्धिमत्ता किती, बुद्धिगुणांक किती असतो तर हा असतो विद्यार्थी मित्र 90 ते 109. ओके, किती असतो सामान्य बुद्धिमत्तेवाल्याचा? 90 ते 109 एवढा बुद्धिगुणांक असणारा व्यक्ती हा काय असतो? सामान्य बुद्धिमत्तेचा असतो. या ठिकाणी लक्षात असू द्या. क्लिअर आहे सर्वांना? या पद्धतीने आपण समजतोय. ओके, आणि बघा काही काय आपण म्हणतो या ठिकाणी मंदबुद्धी आहे. ओके, तर मंदबुद्धी जो असतो मंदबुद्धी. ओके, पहा मंदबुद्धी शब्द ऐकला असेल ना आपण. तर मंदबुद्धी असणाऱ्याचा बुद्धिगुणांक किती असतो बरं? तर मंदबुद्धींचा जो असतो बुद्धिगुणांक हा काय येतो तर हा येतो विद्यार्थी मित्र या ठिकाणी 40 ते 59. ओके, 40 ते 59 असा हा असतो. आणि सर्वात कमी ज्याला निर्बुद्ध म्हणतात. ओके, काहीही बुद्धी नाही असा निर्बुद्ध जो आहे हा काय असतो तर हा 20 पेक्षा कमी असतो. ओके, हा काय असतो? हा 20 पेक्षा कमी असतो. बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी अगदी डिटेल अनालिसिस खूप जास्त प्रमाणात आपण या ठिकाणी स्पष्टीकरण समजून घेतलेलं आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र नक्कीच तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडलं असेल कारण की तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही पद्धतीने यावरती प्रश्न आला आणि 100% या घटकावरती प्रश्न येतो. आता तो कुठल्या पद्धतीने विचारला जाणार हे त्या ठिकाणी परीक्षा पद्धतीवरती आहे. पण या ठिकाणी यावरती प्रश्न हा 100% आपल्याला येणारच आहे. त्यामुळे मी अत्यंत याच्या ठिकाणी जे आहे या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण थोडंसं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. थोडासा वेळ लागला या प्रश्नाला पण 100% यावर तुम्हाला प्रश्न येणारच आणि तुम्ही हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकणार. या उद्देशाने आपण हा प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या कव्हर केलेला आहे. विद्यार्थी मित्र स्पष्टीकरण कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. म्हणजेच माझा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही हे मला समजेल त्या ठिकाणी. ओके, बघा या ठिकाणी काय सायमन बिनी यांनी आयक्यू मोजण्याचे सूत्र दिले. यानंतर पुढचा प्रश्न बघा शिकण्यातील. ओके, बघा शिकण्यातील वैयक्तिक फरकाचे प्रमुख कारण काय? शिकण्यातील वैयक्तिक फरकाचे प्रमुख कारण काय आहे? बघा हवामान, अनुवांशिकता व पर्यावरण, केवळ शिक्षक की वेळ. तर विद्यार्थी मित्र शिकण्यातील जे वैयक्तिक हे असतं त्याला प्रमुख कारण काय असतं? कारकाचे जे फरकाचे प्रमुख कारण काय म्हणता येईल आपल्याला शिकण्यातील तर या ठिकाणी हे असणार आहे अनुवांशिकता व पर्यावरण. ओके, अनुवांशिकता व पर्यावरण. आता अनुवांशिकता कोणी सांगितलं आहे बरं तर ग्रेगॉर मेंडेल यांनी. अनुवांशिकता कोणी सांगितली आपल्याला माहिती आहे? ग्रेगॉर मेंडेल यांनी अनुवांशिकतेवरती प्रयोग केला होता. कशावरती केला होता? वाटाण्यावरती प्रयोग केला होता. ओके, अनुवांशिकतेचं जे सूत्र होतं आपण बघितलेलं होतं. ओके, बघा या ठिकाणी अनुवांशिकते संदर्भात आपण काही गोष्टी समजून घेतल्या होत्या विद्यार्थी मित्र. एकदा परत आपण रिवाइज करूया. बघा आई वडील. ओके, अनुवांशिकतेचे संक्रमण जे आहे अनुवांशिकतेचं संक्रमण जे आहे ओके जे गुणसंक्रमित होतात आई वडील कडून किती मिळतात? 50%. त्यानंतर आजी आजोबा. ओके, आजी आजोबाकडून किती गुण संक्रमित होतात? 25%. त्यानंतर पणजी पणजोबा. ओके, पणजी आणि पणजोबा यांच्याकडून 25% जे असतात गुणदोष हे संक्रमित होतात. ओके, हे काय तर हे आपलं आहे गुणदोष संक्रमणाचं. ओके, हे काय गुणदोष संक्रमणाचं आहे विद्यार्थी मित्र. या पद्धतीनं जे आहे तर काय होतात तर गुणदोष संक्रमण हे होत असतं. ओके, या स्वरूपात काय असतं तर गुणदोष संक्रमण हे होत असतं. गुणदोष संक्रमण. ओके,
क्लिअर आहे सर्वांना? होप सर्वांना आजचा हा व्हिडिओ आवडत असेल. बघा विद्यार्थी मित्र, कोणताही प्रश्न तुमच्याकडून चुकायला नको या अनुषंगाने आपण अगदी डिटेल अनालिसिस ज्या प्रत्येक प्रश्नाचं घेत आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आणि शेवटपर्यंत हा आपला व्हिडिओ बघायचा आहे. विद्यार्थी मित्र बघा, दोन्ही घटक एकत्रित आणि वैयक्तिक परिणाम त्या ठिकाणी निर्माण करत असतात. ओके, चला यानंतर प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, इंटरेस्टिंग मोटिवेशन. ओके, इंटरेस्टिंग मोटिवेशन म्हणजे बाह्य बक्षीस, भीतीमुळे शिकणे, मनापासून शिकण्याची प्रेरणा की शिक्षा. तर विद्यार्थी मित्र, याला काय म्हणता येईल आपल्याला? मनापासून शिकण्याची प्रेरणा जी असते याला इंटरेस्टिंग मोटिवेशन असे, वैयक्तिक जी असते मनातून शिकण्याची प्रेरणा त्याला आपण म्हणू शकू. बघा एकंदरीत काय, यालाच आंतरिक प्रेरणा असे म्हणतात. काय म्हणतात? आंतरिक प्रेरणा म्हणजेच काय, स्वतःसाठी शिकण्याची इच्छा असणे यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. ओके, आंतरिक प्रेरणा म्हणजे काय, स्वतःसाठी शिकण्याची इच्छा त्या व्यक्तीमध्ये असते, याला इंटरेस्टिंग मोशन असं त्या ठिकाणी आपल्याला मोटिवेशन असं आपल्याला म्हणता येईल. ओके, बघा आता प्रेरणा जी आहे विद्यार्थी मित्र, प्रेरणा हा घटक देखील परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा आहे. ओके, पहा प्रेरणा. आता प्रेरणेचे विद्यार्थी मित्र 3 प्रकार पडतात. ओके, प्रेरणेचे काय, प्रेरणा म्हणजे काय, सर आपल्याला एखादं उद्दिष्ट गाठायचं आहे आणि ते उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्या मनामध्ये एक शक्ती निर्माण होते, तर ती शक्ती म्हणजेच काय, प्रेरणा होय. आता प्रेरणेचे विद्यार्थी मित्र या ठिकाणी काही प्रकार पडतात. ओके, प्रेरणेचे काय पडतात, काही प्रकार पडतात. हे प्रकार या ठिकाणी समजून घेऊया. प्रेरणा जी आहे याचा एक म्हणजे शारीरिक प्रेरणा, शारीरिक, त्यानंतर आहे व्यक्तिगत, आणि त्यानंतर येतं एक म्हणजे सामाजिक प्रेरणा. ओके, शारीरिक, व्यक्तिगत आणि सामाजिक. आता ही जी सामाजिक प्रेरणा आहे, सामाजिक प्रेरणेचे काही उपप्रकार आहेत. एक म्हणजे सहवास विषयक प्रेरणा, आणि दुसरी आहे ती म्हणजे प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. ओके, ती कोणती आहे, प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. बघा या पद्धतीने आपण प्रेरणेचे प्रकार देखील समजून घेतलेले आहेत. आता जी प्रतिष्ठा विषयक प्रेरणा आहे, तर प्रतिष्ठा विषयक, तर यामध्ये विद्यार्थी मित्र सत्ता, प्रतिपूरण जे आहे या घटकाचा समावेश होतो. ओके, प्रतिष्ठा विषयक मध्ये काय, सत्ता जी आहे, सत्तेसंदर्भात प्रतिपूरण, हे सर्व घटक यामध्ये येत असतात. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, प्रेरणा ही जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. ओके, प्रेरणा काय, ही खूप महत्त्वाची आहे. प्रेरणे काय, ही गरजेतून निर्माण होते, लक्षात ठेवले पाहिजे. सोबतच काय, तर प्रेरणेमुळे सामाजिक आणि मानसिक समतोल हा साधला जातो. प्रेरणेमुळे काय, सामाजिक आणि मानसिक समतोल हा देखील साधला जात असतो. ओके, बघा इंटरेस्टिंग मोटिवेशन म्हणजे काय, मनापासून शिकण्याची प्रेरणा. बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओवर झालेल्या सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला बघा प्रेरणा, आंतरिक प्रेरणा म्हणजे काय, स्वतःसाठी शिकण्याची इच्छा होय. यानंतर पुढचा प्रश्न बघा, निरीक्षण करून शिकण्याचा सिद्धांत कोणी मांडला. ओके, निरीक्षण करून शिकण्याचा सिद्धांत जो आहे हा कोणी मांडला असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ओके, निरीक्षणातून शिकण्याचा सिद्धांत, ब्रुनर, बँडुरा, स्किनर की फ्राईड. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बांदुरा. ओके, काय विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बांदुरा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अल्बर्ट बांदुरा यांनी हा जो सिद्धांत आहे हा मांडलेला आहे. ओके, हा सिद्धांत मांडला म्हणजेच काय, यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे. ओके, सिद्धांत म्हणजेच काय, उपपत्ती. सिद्धांताचा शब्द आहे, पर्यायी शब्द, तो म्हणजे उपपत्ती. आता ही जी उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली ही नेमकी काय आहे बरं, या ठिकाणी थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा बांदुरा यांची जी उपपत्ती आहे याला काय म्हणतात, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती आहे. कोणत्याही सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती आहे यांची. ओके, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ही मानलेली आहे बांदुरा यांनी. बघा याला सोशल ऑब्झर्वेशन लर्निंग थिअरी असं म्हणतात. आता यांनी काय केलेलं आहे, तर बघा कोणतीही एक उपपत्ती जी आहे परिपूर्ण नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, बघा मग यांनी काय सांगलंय की मानवी अध्ययन हे दुसऱ्याच्या वर्तनाचे अनुकरण करून घडत असते. बघा जे मानवी अध्ययन आहे हे दुसऱ्याच्या वर्तनाचं अनुकरण करून घडत असते. या दुसऱ्याच्या वर्तनाच्या निरीक्षणाला महत्त्वाचे स्थान यामध्ये दिले. बघा सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती असं म्हटलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी दुसऱ्याचं जे वर्तन आहे त्याला खूप महत्त्वाचं स्थान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, बघा बांदुरा यांनी जे मांडले यामध्ये काय म्हटलं आहे की अध्ययनार्थी जो असतो हा सतत काय असतो, हा आदर्शाच्या शोधात असतो. ओके, आदर्शाच्या शोधात असतो. बघा आदर्श या ठिकाणी काय असतात आपण
शोधच असतो, आदर्शाचा शोध. बघा यामध्ये काय, तर विद्यार्थी मित्र समजून घ्या, जे अभिनेते आहेत, ओके, सध्याची जी पिढी आहे हे काय, अभिनेते, चित्रपट, अभिनेते, कादंबऱ्या, ओके, यामधून काय, या नाटकातून काय आदर्शाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. आणि विद्यार्थ्याचे जे असतं आदर्श, विद्यार्थी काय करतो, आदर्शांचे निरीक्षण करतो. काय करतो आपण या ठिकाणी, विद्यार्थी जो असतो त्यांचे जे आदर्श असतील त्याचं काय करतात, निरीक्षण करतात. निरीक्षण करतात, त्यांच्या संबंधी ऐकतात, त्यांना पाहतात आणि ते काय करतात, त्यांच्या मेंदूत साठवतात. ओके, त्यांच्या मेंदूमध्ये काय करतात, हे याची साठवणूक करतात. ओके, बघा एखाद्याला समजा एखादा ऍक्टर, एखादा हिरो आवडतो, एखादा कलाकार आवडतो, त्यांना तो पाहतो, त्यांना ऑब्झर्व करतो. एखाद्याला एखादा खेळाडू आवडतो, ओके, बघा, तर काय करतो, त्याला तो ऑब्झर्व करतो आणि त्या संबंधित त्याचे जे निरीक्षण करून काय करतो, आपल्या मेंदूमध्ये साठवतो. आणि काय होतं बघा, तर मग या संबंधात त्याचे परिणाम जे असतात, आपल्या आदर्शाचे परिणाम आपल्या मेंदूत जतन करून ठेवतो आणि त्याचे अनुकरण करतो आणि तसेच वागण्याचा प्रयत्न करतो. काय करतो, अनुकरण करून त्याचं वागण्याचा प्रयत्न करतो. बघा मग आता काय असतात की हे आपल्या प्रबलनाची आशा ठेवतात. काय ठेवतात, आपल्या प्रबलनाची आशा ठेवतात. अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्र या ठिकाणी खूप महत्वपूर्ण जी आहे उपपत्ती या ठिकाणी समजलेली आहे. ओके, अल्बर्ट बांदुरा काय या ठिकाणी उपपत्ती कोणती आहे, तर निरीक्षण करून शिकण्याचा सिद्धांत. क्लिअर आहे सर्वांना? होप सर्वांना आता निरीक्षण करून शिकणे कशा पद्धतीचं आहे हे सर्वांचं या ठिकाणी ही उपपत्ती क्लिअर झाली असेल. अल्बर्ट बांदुरा लक्षात असू द्या. ओके, सर्वांना हा प्रश्न क्लिअर झाला असेल. या पद्धतीचा प्रश्न आला तर तुमचा चुकणार नाही विद्यार्थी मित्र. ओके, बघा ब्रुनर या ठिकाणी आपल्याला बघा अजून होते, तर आपण ते सर्व आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न घेतलेले आहेत. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, बघा उर्वरित जे प्रश्न आहेत, ओके, 16च्या पुढचे जे प्रश्न आहेत, आपण या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न बघितले. पुढचे प्रश्न हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघूया. बघा पुढील प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्र. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच साईडला जे बेल आयकॉन याला देखील प्रेस करायचं आहे. आणि या प्रश्नांची जर पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. टीटीची परीक्षा करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.